दिनांक 1 ऑगस्ट रोजी अमृत आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आलाय। या कराराअंतर्गत नवउद्योजकांना प्रशिक्षण देणं हा प्रमुख उद्देश आहे। महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती ज्यांना कोणताही विभाग अथवा संस्था अथवा महामंडळ यांच्यामार्फत लाभ मिळत नाही अशा व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणं आणि स्वावलंबनाला चालना देणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे। व्यावसायिक उद्योजक घडवण्यासाठी सर्वसमावेशक ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतील। यामध्ये प्रशिक्षणार्थीला वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात येऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन केलं जाणार आहे। नियमित ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण दिलं जाईल। तसंच डिजिटल मार्केटिंग आणि इतर मार्गातून त्यांना विपणन सहाय्य देखील देण्यात येणार आहे। आवश्यकता असल्यास इतर शासकीय योजना आणि कर्ज मिळवून देण्यासाठी बँका आणि इतर संस्थांशी समन्वय साधण्याचं कामही करण्यात येईल। अधिक माहितीसाठी अमृतच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा असं आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले। या योजनेद्वारे अमृतच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण होतील। तसंच महाराष्ट्रातील MSME क्षेत्राचं बळकटीकरण होणार यात शंकाच नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। फार नगण्य आहे, फार कमी आहे की साधारणपणे 1% जास्ती नाही आहे, कदाचित 1% कमी सुद्धा असेल। त्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत या संदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी तिथल्या ज्या स्थानिक समिती आहेत त्या घेतील आणि मग त्या संदर्भामध्ये ते फेरसादर होतील। त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास 95% अधिक पात्र लाभार्थी आहेत। त्याच्यामुळे 17 तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे। तो तर केलेलेच आहेत। काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे रिजेक्ट झालेले होते हे प्रशासनाने दुरुस्त करून असे 30-35 हजार फॉर्म्स तर पुन्हा एकदा त्यांनी रिसबमिट करून पण अप्रूव्ह केलेले आहेत। पण पालकमंत्र्यांच्या सहीने हे फॉर्म वर्णी लागणार समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे। जिल्ह्याची समिती हे तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी कोण दुसरे मंत्री असतील त्या जिल्ह्यातले तर त्यांच्या सह अध्यक्षमध्येच ती समिती स्थापन आहे। रिजेक्टेड फॉर्म्स हे त्या ठिकाणी फेरसादर केले जाणार। ते का रिजेक्ट झालेले आहेत, ते कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील। त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज किंवा अफवा त्या पसरवू। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली असून त्यांनी विविध समस्यांवर चर्चा केली आहे। या भेटीमध्ये त्यांनी कळवा आणि मुंब्रा परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडल्या आणि आयुक्तांकडून यथोचित सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे। आधीच्या महापालिका आयुक्तांनी कळवा मुंब्रा परिसरात प्रचंड सहकार्य केले, त्याचप्रमाणे या आयुक्तांकडूनही आम्हाला तसाच पाठिंबा अपेक्षित असून महापालिकेतील सर्व नगरसेवकांशी आपली भेट बऱ्याच दिवसांपासून झाली नव्हती। त्यांच्या वॉर्डमधील लहान मोठ्या कामांवर चर्चा करण्यासाठी आयुक्तांची ही भेट घेतली असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। काही नगरसेवक सत्तेच्या राजकारणात पैशाचा जुगार खेळतात, मात्र काही इमानदार लोक आजही पैशांसाठी विकले जात नाहीत असं आव्हाड यांनी सांगितलं। प्रत्येकाला काही ना काही भाव लावला जातो, परंतु जास्तीत जास्त नगरसेवक आजही आमच्याबरोबर असल्याचं त्यांनी नमूद केले।
जर पैसा हा राजकारणातला महत्त्वाचा घटक असेल तर समाजाशी नातं संपेल. आपल्याला निधी जनतेच्या कामासाठी हवा आहे, स्वतःच्या घरासाठी नाही, असंही आव्हाड यांनी सांगितलं. त्यांनी सरकारवर आरोप करताना काही व्यक्तींना 50-50 कोटी दिले जातात, परंतु आपल्याला 1 कोटी 1 लाखही मिळत नाहीत. निवडणुका आल्या तरी काहीच फरक पडणार नसून जनता सुज्ञ आहे आणि योग्य निर्णय घेईल, असा आव्हाड यांनी विश्वास व्यक्त केलाय. कोणीही श्रेय घेऊ शकत नाही. मुंब्राच्या जनतेला माहीत आहे की काम कोण करतंय, असंही त्यांनी स्पष्ट केले. पावसाळा संपेपर्यंत चौपाटीचं कामही पूर्ण होईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल, असंही त्यांनी सांगितलं. निविदांच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे. मागील वर्षभरात अनेक निविदा निघाल्या, त्या कामांवरच निविदा निघाल्या आणि त्यांची बिलंही काढली गेली, असंही आव्हाड यांनी सांगितलं. आपलं कार्यालय लोकांच्या हृदयात आहे, रस्त्यावर नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यालयाचं मोजमाप आपण करणार नसल्याचं अजितदादा पवार यांच्या कार्यालयाबद्दल बोलताना आव्हाड यांनी स्पष्ट केले. शरद पवार सत्तात आहेत का हे स्पष्ट करावं, तुमची भूमिका स्पष्ट करा. फुटबॉल करत समाजाची फसवणूक झाली आहे, त्याचं उत्तर द्या, अशी टीकाही त्यांनी केली आहे. संस्कारक्षम ठाणे बदनाम झाले. विरोधी पक्षातील नेत्यांचा जीव जर धोक्यात येत असेल तर ही राजकीय अराजकता असल्याचं उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं. सहकार्याची अपेक्षा आम्हाला ह्या आयुक्तांकडून, त्यामुळे खूप दिवसात सगळ्या नगरसेवकांची भेट झाली होती. त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायची इच्छा होती. त्यांच्या वार्डातली छोटी छोटी कामं होती, ती मार्गी लागावी. तर कुठेतरी निधी मिळत नाही असं देखील आता समजलं होतं. त्यामुळे तुमचे जवळचे नगरसेवक ते आता शिंदे गटात गेलेले, अजितदादा गटात गेलेले महायुतीमध्ये. ते ठीक आहे, तो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत ते. सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो. पैशाच्या जुगारावरती काही जण जातात, पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जातात. विकणाऱ्यांची जातच विकली असते. जास्त नगरसेवक आजही आमच्याकडे प्रत्येकाचा भाव लावला आहे, त्या भावावरती विकले जात आहे. त्याच्यासाठी काही बोलायचं नाही. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत एकेकाळी देशात अग्रस्थानी असलेला राज्याचा दर्जा आता घसरलाय. सुमारे 1.5 दशकांपूर्वी शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यावर भर दिला होता. शिक्षकांच्या नियोजनात राज्य शासनानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 2005 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या थांबवण्यात आल्यात, ज्यामुळे शिक्षकांवर अधिकचा भार पडलाय. 2012 पासून शिक्षकांच्या भरतीवर प्रतिबंध आणल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय शैक्षणिक साहित्य आणि इतर आवश्यक संसाधनांच्या अभावामुळे शिक्षकांना पदरमोड करावी लागते. शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जात नसल्यानं एक शिक्षक 2 ते 3 वर्गांचं अध्यापन करतोय, ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. गणित, विज्ञान आणि इंग्रजी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांच्या अध्यापनात शिक्षकांची अनुपलब्धता गंभीर समस्या झाली आहे. संच मान्यतेच्या निकषांमध्ये अनावश्यक बदल करून शिक्षकांच्या पदांची संख्या कमी करण्यात आली आहे. कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या पदांना शाळा आस्थापनेवरून वगळण्यात आले. शाळांच्या व्यवस्थापनात अनागोंदी कारभार वाढला असून शिपाई कर्मचारी इतिहास जमा करून त्यांची जागा अल्पवेतनावर काम करणाऱ्या कागदी कामगारांनी घेतली आहे. शिक्षकांच्या कल्याणकारी योजनांना गळचेपी करण्यात आली आहे. नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढत आहे, कारण ही योजना त्यांना निवृत्तीनंतर स्वाभिमानानं जगण्यास अपुरी ठरते. या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक वर्गानं शासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
शिक्षण व्यवस्थेतील या समस्या दूर करून शिक्षकांना योग्य तो सन्मान आणि सुविधा देण्यात याव्यात अशी त्यांची अपेक्षा व्यक्त आहे. या ठिकाणी राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांचे जे आमचे महाराष्ट्राचे हेड आहेत जमू अभ्यंकर साहेब यांच्या जो अध्यादेश काढला त्यांनी आमच्यासाठी, त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला जे निवेदन द्यायचं सांगितलेलं आहे त्यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. त्या आंदोलनाचं मुख्य कारण असं आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जुनी पेन्शन योजना त्या ठिकाणी आम्हाला लागू करण्यासाठी बऱ्याचशा प्रमाणामध्ये आश्वासन अनेक वेळा ज्यावेळेस इलेक्शन आले त्या काळामध्ये दिल्या गेले, परंतु आज तगायत कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही. उलट त्याच्या विरोधामध्ये असं केलं की 7 तारखेला येणाऱ्या त्या ठिकाणी निकाल लागणार होता, सुप्रीम कोर्ट निकाल देणार होतं, परंतु सुप्रीम कोर्ट निकाल देणार असं वाटल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी समिती स्थापन करतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला लिहून दिलं. म्हणून जो जुनी पेन्शनचा येणारा निकाल हा जो शासकीय कर्मचारी होते, शिक्षक होते, शिक्षक इतर कर्मचारी होते यांच्या बाजूने लागणारा होता, परंतु त्या ठिकाणी असं वाटल्याबरोबर त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजनाचा निकाल लागतो बरोबर आम्ही समिती स्थापन करतो आणि आम्ही जी समिती स्थापन केल्यानंतर जो आम्हाला वेळ लागेल त्यावेळेस आम्ही जुनी पेन्शन योजनेचा विषय विचार करू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं. आणि जे शिक्षक असतील, शिक्षक इतर कर्मचारी असतील या ठिकाणी यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये फसविण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या या ठिकाणी शिक्षक सेनेच्या माध्यमातून हेच आव्हान आहे की जे काही शिक्षक असतील, शिक्षक इतर कर्मचारी असतील त्या सर्वांचे आम्ही प्रश्न सोडविण्यासाठी आमचे जे प्रांत अध्यक्ष आहेत जमू अभ्यंकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.